नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम I will congratulate to all of you because you have passed the 12th science board examination आणि त्याप्रमाणेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या औरंगाबाद शहरातल्या मध्यवस्तीत असणाऱ्या विवेकानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला आणि त्यातही फिजिक्स हा विषय तुम्ही निवडला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मित्रांनो, आज आपण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत BSc फर्स्ट इयर फिजिक्स या विषयाच्या सिलेबस विषयी बघणार आहोत. सेमिस्टर फर्स्टचा आपण आता सध्या विचार करतोय आणि सेमिस्टर फर्स्टसाठी याप्रमाणे सेमिस्टर फर्स्ट पेपर फर्स्ट आणि त्याच्यासाठी पेपरचं टायटल असेल मेकॅनिक्स प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि साऊंड. हा 50 मार्काचा वेटेज असलेला थिअरी पेपर असेल आणि दुसरा पेपर ह्या सेमिस्टरसाठी तुम्हाला हीट अँड थर्मोडायनामिक्स ज्याचं वेटेज सुद्धा 50 मार्क असेल. अशी दोन 50 मार्काची पेपर्स आणि त्याबरोबरच प्रॅक्टिकल. नो डाऊट प्रॅक्टिकलचा हा पेपर हा वर्षातून एकदाच म्हणजे मार्च एप्रिलच्या काळात होईल. जरी इथं असं सांगितलं की बाबा पेपर थर्ड फॉर प्रॅक्टिकल फॉर 50 मार्क्स आणि हिअर इट इज ऑल्सो पेपर 6th फॉर प्रॅक्टिकल फॉर 50 मार्क्स. प्रॅक्टिकल हे वर्षभर करावे लागते आणि त्यानंतर अखेरीस दोन्ही सेमिस्टर मिळून एकदाच त्याची परीक्षा होईल. आणि दुसऱ्या सेमिस्टरसाठी जॉमेट्रिकल अँड फिजिकल ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हा पेपर असेल. सो फ्रेंड्स, नाउ वी विल सी अबाउट our theory paper, which having a nomenclature of mechanics, properties of matter and sound. Course code PHY 101, paper first. See, before going to start about the syllabus, I will appeal you that the notes, the textbooks of 11th and 12th science which you have been already studied, keep it with you. तुम्ही ती कुठे माळ्यावर वगैरे टाकली असतील, बांधून ठेवली असतील, तर ती पुस्तकं तुमच्या जवळ असू द्या. कारण असं आहे की हा मेकॅनिक्स प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड साऊंड ही शिकताना म्हणजे थरोली BSc फर्स्ट इयर ज्या वेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस त्याचा पाया हा 11वी-12वीच्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीतून वेगवेगळ्या कॉन्सेप्टमधून पुढे विस्तारत जातो आणि त्यासाठी म्हणून ते सुद्धा आपल्याजवळ असायला हवं. आपला पहिला जो टॉपिक असेल, पहिला जो चॅप्टर असेल तो आहे मेकॅनिक्स. आता या मेकॅनिक्सच्या अंडर, ह्या बिग टायटलच्या अंडर आपल्याला मित्रांनो
अभ्यासायचं आहे कंपाऊंड पेंडुलम. आपण आतापर्यंत पेंडुलम बघितलेले, तर सिंपल पेंडुलम, बार पेंडुलम आणि त्या संदर्भातच ते कंपाऊंड पेंडुलम आणि मग त्याच्यासाठीचं असणारं एक्सप्रेशन टाइम पिरियडसाठी. आता conceptual, if we are talking, then we having idea that if we interchange the center of suspension and center of oscillation, then the time period for the compound pendulum is the same. हे आपण बार पेंडुलम मध्ये बघितलेलं आहे, परंतु एक्सप्रेशन सहित हे कसं असतं हे आपण या आर्टिकलच्या अन्वये बघणार आहोत. आणि त्यातच आपल्याला केटर्स पेंडुलम नावाचा एक नवीन पेंडुलम बघायचा आहे. बेसिकली आपल्याला हे ज्ञात आहे की पेंडुलम्स आर युज्ड टू कॅल्क्युलेट एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, and therefore we have to study the Keter's pendulum, त्याचा construction, त्याची working आणि how the time period has been calculated for the Keter's pendulum. त्यानंतर बघा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, याचं स्टेटमेंट फक्त आपल्याला बघायचं आहे. आणि friends, I think this is not new for you, because न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे दोन मासेस m1 आणि m2 सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ r. देन मग काय, तर F इक्वल्स टू G इंटू m1 m2 अपॉन r स्क्वेअर. हा अशा प्रकारचा जो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्या संदर्भातलं स्टेटमेंट वगैरे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने पुढे ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ मास, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड फील्ड ड्यू टू स्पेरिकल सेल अँड सॉलिड स्फिअर. मित्रांनो, here try to understand these things. कारण हे बघा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपण बघू, स्टेटमेंट बघू. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ मास, आणि मग ह्या कॉन्सेप्ट, याच्या डेफिनेशन्स, या टर्मिनॉलॉजी समजून घेतल्यानंतर then we have to see gravitational potential. See once again here properly, gravitational potential due to spherical cell at a point. नंतर outside gravitational potential due to spherical cell where it is a outside a spherical cell, आणि नंतर inside of a spherical cell, and त्याच्यानंतर on the surface of the cell. अशा 4 केसेस या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलच्या संदर्भात we are going to discuss. Same thing in concern with gravitational field. Gravitational field ड्यू टू स्पेरिकल सेल, याच्याही 4 केसेस, 4 आणि 4 8. आणि नंतर परत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू सॉलिड स्फिअर, याच्या सुद्धा 4 केसेस. मीन्स दॅट इन ऑल टोटल हिअर वी आर गोइंग टू डिस्कस इन टोटल 12 केसेस, 12 केसेस.
आणि see, these cases are not a very hard thing, very simple thing. But what to do? We have to uh, differentiate the difference between each and every case. Otherwise what happens, आपल्याला सगळ्याच केसेस सारख्या दिसतात आणि मग उत्तर लिहिण्यात त्याचा गोंधळ होतो आणि त्याच्यामुळे आपण ते उत्तर चुकतो. तर हा फरक नीट लक्षात असू द्यायचा. आपण त्या वेळेस ज्यावेळेस ते शिकूया त्यावेळेस ते बघूया. देन वी विल गो फॉर द सेकंड chapter, and nomenclature of second chapter is nothing but elasticity. See now, या इलॅस्टिसिटीच्या संदर्भात सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट असेल जो की we have discussed or you are familiar in 11th and 12th classes. What is elasticity? Means that elasticity, then Young's experiment, Searle's experiment, Hooke's law, अशा प्रकारचा. नंतर स्टोक्सचा सुद्धा एक एक्सपेरिमेंट तुम्ही अभ्यासलेला आहे. तशा प्रकारचा इंट्रोडक्टरी भाग we will see. Then this moduli of elasticity. This is also the same thing. Moduli of elasticity म्हणजेच modulus of elasticity म्हणजेच इलॅस्टिक कॉन्स्टंट्स. इलॅस्टिक कॉन्स्टंट्स म्हणजेच यंग्स मॉड्युलस साठी y, देन मॉड्युलस ऑफ रिजिडिटी साठी थीटा, देन बल्क मॉड्युलस साठी काय, तर अशा प्रकारचे इलॅस्टिक कॉन्स्टंट्स. आणि हाऊ we are getting the expression for that, it will be discussed under the heading of moduli of elasticity. Then as per the property of the elasticity, we will see twisting couple on a cylinder. म्हणजे जर आपण एक सिलेंडर कन्सिडर केलं आणि त्या सिलेंडरचं एक एंड फिक्स केलं, अपोजिट एंडला आपण ट्विस्ट केलं, ज्याला आपण पीळ देणं म्हणतो, आणि मग त्याच्यात कशा रीतीने ट्विस्टिंग कपल फॉर्म होतं आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं याच्या संदर्भातलं एक्सप्रेशन वी विल सी अंडर द ट्विस्टिंग कपल ऑन अ सिलेंडर. Again next, that is bending of beam. See, first thing, what is beam? आता बीम समजण्यासाठी मित्रांनो, बीम हे अशा प्रकारची बॉडी की ज्याची लेंथ ज्याच्या ब्रेडथ पेक्षा, ज्याच्या विड्थ पेक्षा जास्त आहे, त्याला म्हणायचं बीम. आणि मग we will see what is the bending moment for the beam. बीम साठीचं बेंडिंग मोमेंट काय. त्यानंतर कॅन्टिलिव्हर. आता कॅन्टिलिव्हर ही जी बॉडी आहे, what is the cantilever? Cantilever is the body, ज्या बॉडीची एक एंड हे फिक्स आहे आणि दुसऱ्या एंडला आपण फोर्स अप्लाय करतो, वेट लावतो, लोड लावतो फ्री एंडला. आणि मग व्हॉट हॅपन्स, वी हॅव टू see, we have to observe. Again here friends, we have to discuss two different cases. First case is when weight of beam is ineffective. म्हणजे
पहिली केस, जर कॅन्टिलिव्हर एका एंडला फिक्स आहे, दुसऱ्या एंडला आपण लोड लावतोय फ्री एंडला, आणि मग त्यानंतर कशा प्रकारचं डिप्रेशन त्या कॅन्टिलिव्हरमध्ये येतं. पण कधी, जर weight of the beam is ineffective at that time, how the depression is getting. आणि त्यानंतर दुसरा टाईप आपल्याला बघायचा आहे, दुसरी केस त्यात बघायची की when weight of beam is effective, means that the cantilever beam having some weight, and we have to consider for deriving the relation of this type the weight of that beam. Then next case, depression of beam loaded at center. Depression of beam loaded at center. See once again friends, this is again in concern with this beam. Means beam हे अशा प्रकारची बॉडी की ज्याच्या दोन्ही एंडला सपोर्ट दिलेला आहे आणि सेंटरला आपण लोड अप्लाय केलेला आहे. मग कशा प्रकारचं डिप्रेशन वी आर गेटिंग अँड हाऊ इट कॅन बी कॅल्क्युलेटेड, वी हॅव टू सी. नेक्स्ट chapter is nothing but a viscosity and surface tension. Again friends, these are two phenomenons, viscosity as well as surface tension. You are familiar with these, but in this class we are studying in somewhat detail about the viscosity. In concern with that viscosity, we will see the introduction. I think you know the Brownian motion and all these things. Then see Postulus law for the viscosity. Stokes law is there also for the viscosity. Then when there is a viscous liquid, then what type of energy having it when that liquid is in motion, we have to see. Then Bernoulli's theorem, and see the Bernoulli's theorem having practical applications. These applications are important one, in which first is law of hydrostatic pressure and second one is filter pump. Friends, this is important thing. Whenever they ask in question paper for 5 marks, write a short note on a filter pump. Much more students, they are answering this short note very casual approach. In a very casual approach, they write like see so and so is a petrol pump and this works in this way or whatever it may. But it is not the thing. We have to write in a proper way which we are going to study here. Then Postulus formula here. Postulus experiment is also in your syllabus for I think in practical also it is there. Then we will see about the surface tension. This is also very popular to you, this term surface tension. Again we will see introductory part of surface tension and different see you have studied the experiment capillary rise method for surface tension. Here difference of pressure across a curved surface we will see, and then determination of surface tension by Jigor's method.
See, this is also one of the very interesting experiment. How we are getting the air bubble and how the surface tension of that liquid is to be measured and how it is calculated we will see in this article. And see friends, the fourth and the last chapter for this semester is ultrasonics and acoustics. It may be a new for you. Ultrasonics, where nowadays it having a much more practical applications, means in medical sciences, ultrasonography, and to measure the depth of the sea, these ultrasonic waves are also used. Therefore, here the piezoelectric effect, we will see what is a piezoelectric effect and how the ultrasonic waves are to be formed or to be generated are you by the piezoelectric generator. Here we will see. Then again, one of the another effect, that is a magnetostriction effect, and this magnetostriction effect is observed by the magnetostriction oscillator. This oscillator also oscillates and we get the ultrasonic waves. These two types of generator or two types of oscillator, one can say piezoelectric generator and magnetostriction oscillator we will see, and then applications of ultrasonics, in which fields the ultrasonic waves are used, we have to see. See, particularly they have been mentioned, we have to see only the applications in concern with the depth of the sea, in concern with the chemical effects, in concern with the medical applications. These are the three areas in which ultrasonography, ultrasonics is used, we will see. And in same chapter, the part is acoustics. See, this acoustics having much more weightage in the field of engineering also. Here, the reverberation time, and what is the concept of reverberation? Reverberation is nothing but the persistence of a sound wave is nothing but the reverberation. We will see in detail when we will discuss this chapter. Then the acoustical demands of an auditorium. How the good auditorium can be built. What are the demands of that auditorium? It is discussed here. Then we have to discuss the Savin's law. Why means how the Savin's law is working, derivation of that reverberation time, and then conditions of good acoustical designs of room. This is also one of the important aspect. See, this is nothing but a essay type article, and we will discuss in that particular chapter when it will come to our study. Then friends, these are the 5 reference books which you can have. These books you can have in our library also, but you have to take it from library when these days of virus will be over.
At that time you can have it. These reference books is first is Elements of Properties of Matter by D.S. Mathur, S. Chand publication, 11th edition, which is published in 1992. This is one of the very nice reference book which cover the two chapters. Then Physics for Degree Students, C.L. Arora and P.S. Hemne. S. Chan publication, first edition in 2010. Then see Mechanics and Electrodynamics by Brijlal and Subramaniam, Jivan Session, S. Chan publication, 7th edition. Then Textbook of Sound. See, these are two books, 4th and 5th. Textbook of Sound by Khanna and Bedi, Textbook of Sound, Brijlal and Subramaniam. These two books contains the chapter Ultrasonics and Acoustics. This fourth chapter will give us idea, and in these two books we are having the idea of the two books. See friends, due to this COVID-19 problem, we are meeting in this way, but very soon, very soon it will be over, and we will meet directly, and by which again you will have a clear idea about the syllabus, or not syllabus but the text which we will study here in this way. Now for once again I will congratulate you. Second thing, do study in this way as per you will get the instructions, as per you will get the whatever it may be the suggestions, and though it is tedious to you to study in this way, but nowadays this is the way to clear our idea. Whatever it may be your questions, you can ask here. For today we will stop these things. Thank you very much.